वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आम्ही बनवत आहेत मटन, ते पण सुक्का मटन। तर आम्ही खूप जे आहे सिंपल डिश आहे सुक्का मटनची। तर चला आता रेडी करूयाचं पूर्ण सुक्का मटन करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये। त्यासाठी आम्ही घेतलेला आहे एक कुकर आणि कुकर ऑलमोस्ट गरम झालेला आहे। ऑलमोस्ट एक 2 ते 3 डावगे जे आहे ते तेल ॲड करणार आहे आम्ही याच्यामध्ये। मटणाचे जे आहे असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि 5 ते 7 वेळेस आम्ही याला वॉश केलं आहे छान। आणि त्याच्यानंतर आम्ही आता हे रेडी केलं आहे। आता ऑलमोस्ट तेल गरम झालेलं आहे। तेजपत्ता आम्ही ॲड करतो याच्यामध्ये। आता ॲड करतोय आम्ही मटनचे पीस। मटनचे पीस ॲड करण्यापूर्वी आम्ही ॲड करतो याच्यात टोमॅटोची ग्रेव्ही, अद्रक लसूणचं पेस्ट अर्धा ते पाऊण चम्मच, 5 ते 6 हिरवी मिरची आम्ही कापून ठेवलेत ते ॲड करतोय। आता फ्राय करतोय थोडंसं। तर आता आम्ही फायनली ॲड करतोय आम्ही याच्यामध्ये मटन। याला आता थोडंसं आम्ही फ्राय करून घेतोय। त्याच्यानंतर मीठ हळद ॲड करणार याच्यामध्ये। आता ॲड करतोय आम्ही याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ, लाल मिरची 2 ते 2.5 चम्मच किंवा 3 चम्मचही टाकू शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर। त्याच्यानंतर आम्ही ॲड करतोय काश्मीरी मिरची 1 चम्मच, हळद ॲड करतोय आणि आता याला प्रॉपर जे आहे फ्राय करतोय आम्ही। आता व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, पूर्ण मसाला एकदम मिक्स व्हायला पाहिजे मटनमध्ये। हो हो वा, सुक्का मटन एकदम मस्त, एकदम छान। तेल सुटल्यानंतर अजून मस्त दिसेल एकदम आणि खाण्यासाठी पण एकदम चविष्ट। आता ॲड करतोय आम्ही पाव चम्मच गरम मसाला, त्याच्यानंतर आम्ही थोडीशी कोथिंबीर ॲड करतोय। वाव, आता प्रॉपर फ्राय करून घेतोय आम्ही। आता प्रॉपर फ्राय करून घेतल्यानंतर कुकर लावणार, म्हणजे कुकरचं ढक्कन याच्यामध्ये लावणार आणि ऑलमोस्ट 6 शिट्टी येऊपर्यंत थांबणार। त्याच्यानंतर आपलं जे आहे सुक्कं मटन रेडी आहे। वा, छान तेल सुटलं एकदम मस्त एकदम। आता ॲड करतोय आम्ही गरम पाणी। घालावं लागतं थोडंसं जे पाणी ॲड केलंय आम्ही शिजण्यासाठी। याला आता आम्ही याचं जे आहे ढक्कन ॲड करतोय आणि 6 ते 7 शिट्टीसाठी वेट करणार आणि त्याच्यानंतर आपलं जे आहे सुक्कं मटन रेडी। चला, आता झाकण लावलेलं आहे। ऑलमोस्ट 6 ते 7 शिट्टी येऊपर्यंत आम्ही आता वेट करणार। त्याच्यानंतर आपलं जे आहे सुक्कं मटन रेडी होणार आहे। ऑलमोस्ट जे आहे 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आम्ही एक नवीन भांडं घेतलेलं आहे का, तर आम्ही मसाला बासमती राईस करतो याच्यामध्ये, त्यासाठी गरम भांडं झालेलं आहे। आता आम्ही 2 डावगर तेल ॲड करतो याच्यामध्ये। तेल ऑलमोस्ट गरम झालेलं आहे। त्याच्यात ॲड करतोय आम्ही तेजपान
ॲड करतोय आम्ही कांदे. छान जे आता फ्राय करतोय लालसर कांदा होईपर्यंत. ॲड करतोय 5 ते 7 लवंग. ॲड करतोय दालचिनी. आम्ही ॲड करतोय आता दगडफूल. अख्खी लाल मिरची ॲड करतोय. वाव. 1 चम्मच शहाजिरा. याला प्रॉपर फ्राय करून घेतलंय. आता ॲड करणार आम्ही गरम मसाला पावडर. 1 चम्मच गरम मसाला पावडर ॲड केली आहे. कांदा जे आहे थोडंसं लालसर झालेलं आहे. आता ॲड करतोय आम्ही 1 ते पाऊण चम्मच मीठ चवीनुसार. हे ॲड केलं. अर्धा चमचा हे जे आहे थोडंसं काळा मसाला आम्ही ॲड करतोय चव येण्यासाठी. आता जे आहे प्रॉपर फ्राय करून घेतलं आहे आणि आम्ही 1 पूर्ण जे आहे पाणी ॲड करतोय. आता पाणी जे आहे आम्ही 2 जग ॲड करतोय. तुम्ही तुमच्या सोयीनुसार ॲड करू शकता. याच्यामध्ये ॲड करतोय आलं लसूण पेस्ट अर्धा चम्मच आणि थोडीशी ॲड करतोय कोथिंबीर. ॲड करतोय आम्ही पुदिना. एक तर तुम्ही पुदिना चिरून पण टाकू शकता बारीक, नाही तर अख्खा पाणी टाकू शकता त्याच्यामध्ये. छान एकदम. आता याच्यानंतर आम्ही ॲड करतोय आता भात. याच्यामध्ये भात नाही, आम्ही ॲड करतोय तांदूळ, बासमतीचं तांदूळ. तर आम्ही आता बासमती राईस. आता जे आहे आमचं राईस जे आहे ऑलमोस्ट रेडी होत आलेलं आहे. पण त्याच्या आधी 1 ते 1.5 चम्मच जे आहे ते गावरान तूप टाका. अजून छान चव येईल याच्यामध्ये. तर जे आपलं आहे मटण जे आहे सुका मटण रेडी झालेलं आहे आणि मस्त छान तेल सुटलेलं आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढू आणि मग तुम्हाला दाखवतो मी पुन्हा. तर अशा प्रकारे आपलं जे आहे थाळी जी आहे मस्त रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये सुकं मटण आहे, पोळी आहे, कांदा, लिंबू आणि मसाला भात. चला तर आपण आता हे मस्त जेवण करू आता. आणि मस्त तर्री पण सुटलेली आहे याच्यावरती तेलाची. आणि भात आणि पोळी मस्त आता जेवण करू. आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.